नमस्कार, मी योगिता चव्हाण आणि मी आज माझ्या चॅनेलचं नाव आहे डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज। तर आज आपण आलेलो आहोत घाटकोपर पंतनगरच्या मंडळामध्ये। तर आपण आज बोलूया थोडा म्हणजे गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तर आज आपण आलेलो आहोत घाटकोपरच्या पंतनगर मंडळामध्ये। तर ह्या मंडळाचे डेकोरेशन मला इतके खूप जास्त आवडलेले आहे, म्हणून मी जस्ट आपली काही मुलं आहेत इथे तर त्यांना विचारूया, कारण मला असं कळालं आहे की त्यांनी ही मेहनत घेतली आहे आणि हा जो आपल्याकडे देखावा दिसत आहे तो ह्या मुलांच्या सगळ्या मेहनतीचा देखावा आहे। तर आज आपण त्यांना विचारूया कशी तयारी केली त्यांनी, कारण नियोजन करायचं बोललं तर पूर्वतयारी लागते। तर त्यांनी कशी मेहनत घेतली हे आपण त्यांना विचारूया। तो आपने ये जो पूरा ये डेकोरेशन किया है उसके लिए आपने क्या मेहनत लिया? ये हम लोग ने जो भी लाया है चीज़ें वो क्रॉफर्ड मार्केट से लाया। ओके। और वो सब सामान हम लोग ने एक हफ्ते पहले लाके एक हफ्ते से चालू कर दिया। यहाँ पे गणपति बप्पा का डेकोरेशन एक हफ्ते पहले से ही चालू कर दिया था। और ये सब इको फ्रेंडली है। वाह। तो इसे हम लोग आराम से डिसॉल्व भी कर सकते हैं। अच्छा, ओके। यहाँ पे पार्ट है तो आप भी मुझे बताइए कि आपने कैसे मतलब ये प्रिपरेशन किया था? प्रिपरेशन तो सबका था, मैंने बस मतलब हेल्प किया था डेकोरेशन के लिए। आता मला ह्यामध्ये एक मुलगी पण दिसत आहे, तर तिला पण मला विचारायला आवडेल की तुम्ही जी तयारी केली होती त्याला किती दिवस लागले आणि किती दिवसापासून ही तुमची मेहनत आहे? माझं नाव रोशनी लोखंडे आहे। ॲक्च्युली ही सगळी आयडिया एक अनिकेत दादा आहे। सो त्यांनी आधी एक फ्लावर तयार केलं, कसा दिसतोय कसा नाही बघायला। सो त्यांनी बघितलं, मग आमचे जे शाखा प्रमुख आहे या इकडचे अध्यक्ष आहे मयुरेश नामदास, सो त्यांनी अप्रूव्हल दिलं। तर आम्ही सगळ्या मुलांनी मिळून ते आम्ही फ्लावर्स वगैरे बनवले। हे जे फॅन आहेत ना, हे जे फॅन आम्ही ट्राय केले कसं दिसतंय कसं नाही, मग सगळं एकत्र जोडून एक आयडिया बनवून आम्ही सगळं मंडपला लावलं। हे आमची फर्स्ट जे आम्ही आता मोठे झालो आहे, हे माझ्यासाठी, मी आता 20 इयर्सची आहे, माझ्यासाठी खूप मोठं आहे की मला हे भाग भेटलं डेकोरेशन करण्यासाठी। नाहीतर आम्ही नेहमी बरदास्त लावतो, पण नाही, आमची जिद्द करून आणि की दादांनी जिद्द दाखवून, ह्या सगळ्यांनी जिद्द दाखवून आम्ही हे डेकोरेशन परिपूर्ण केलेलं आहे। आणि आम्हाला खूप आनंद झाला हे डेकोरेशन करताना। थोडा थकवा पण होता, पण उत्साह इतका होता की कधी आगमन होतंय, कधी कसं दिसतंय, कसं छान दिसतंय, किती छान दिसणार आहे, कसं होणार, सगळं चिंतामध्ये असून पण आम्ही व्यवस्थित पूर्ण पार केलं। ह्याच्यासाठी मी खूप 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 आनंद आहे। थँक्यू। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। ते पाहत आहे तर बालगोपाल पण त्यांचा पण एक पार्ट त्यांनी दिलेला आहे, तर त्यांना पण विचारूया आपण त्यांनी काय मदत केली दादा लोकांना। माझं नाव वेदन मयुरेश नामदास आहे। ओके, आणि तू काय हेल्प केली म्हणजे हे डेकोरेशनसाठी? मी फक्त ते फॅन बनवले। अच्छा, तू फॅन बनवले आणि तुला गणपती बाप्पा आलाय तर तू एकदम आनंद झालाय ना तुला? शाळेला पण सुट्ट्या मिळाल्यात, मग सांग ना कसा तुझा दिवस कसा जातो इथे? माझं तर इकडे दिवस खूप छान जातो। मला तर इकडे कॅरम खेळायला भेटतं आणि चेस खेळायला भेटतं। अच्छा, अरे वा, मस्त मस्त, म्हणजे तू फुल डे इथे एन्जॉय करतो? आणि घरी रात्री 1-2 वाजता जातो, काय तर मी 2 वाजता गेलेलो घरी। अच्छा, अरे वा, छान। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय, उंदीर मामा की जय। नमस्कार, मी योगिता चव्हाण। आज आपण आलेलो आहोत घाटकोपरच्या पंतनगर विभागामध्ये। तर आज आपल्याबरोबर आहेत घाटकोपरचे शाखा प्रमुख मनोहर रामदास। तर आज आपण त्यांना काही क्वेश्चन विचारणार आहोत। तर एकदा आपण जोरात घोषणा देऊया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। हां, तर सर मला हे विचारायचं आहे, आज आता गणपती बाप्पाचं तर आपल्याकडे आगमन झालेलंच आहे, तर तुम्ही जनतेला काय संदेश देऊ शकता त्यानिमित्तानं? शाखा प्रमुख श्री मयुरेश मनोहर नामदास, वार्ड क्रमांक 125, विभागातील तमाम जनतेस व गणेश भक्तास या गणेशोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो व गणपती चरणी एवढंच प्रार्थना करतो की विभागातील सर्व लोकांना सुखी समृद्धी व भरभराटीचा आनंद देवो व तसंच त्यांचं आरोग्य हे उत्तम राहो ही चरणी बाप्पा चरणी घाटकोपरच्या श्री विश्वविनायका चरणी प्रार्थना करतो। आमचे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत, जे लहान मुलं आहेत, सतत न्यूज चॅनलवरती दाखवत असतात की निसर्गाला हानिकारक असं काय डेकोरेशन करू नका, थर्मोकोलचा वापर करू नका,
तसंच आमच्या या लहान पोरांनी हेच कॉन्सेप्ट लक्षात ठेवून मला हे सांगितलं की आम्हाला इको फ्रेंडली काहीतरी करायचं आहे. ठीक आहे, तुमच्या मनात जी असेल इच्छा ती पूर्ण करा. त्यांनी यूट्यूबवर इकडे तिकडे बघून त्यांनी मला एक फूल बनवून दाखवलं. हे फूल बनवायला कमीत कमी 3 तास लागतो. ह्या फूल मस्जिद बंदर होण्याला कोणी जे कागद आणला क्रॉप पेपर ज्या भरतात त्याला ती कागद घेऊन इको फ्रेंडली गणपती उत्सव आणि इको फ्रेंडली डेकोरेशन कसं करावं हे या माध्यमातून लोकांनी आम्हाला दाखवून दिलं आहे. म्हणून या पोरांचं मी खूप मनापासून धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आज आपण आलेलो आहोत घाटकोपरच्या पंतनगर शाखा प्रमुख मिसेस शाखा प्रमुख कादंबरी मयुरेश नामदास त्यांच्याकडे. तर आपण त्यांना विचारूया की ही जी गणपती बाप्पाची तयारी केलेली आहे आपल्या या तरुण पिढीने, तर त्यासाठी त्यांनी काय म्हणजे पहिली प्रिपरेशन तर केली असेल ना, तर त्यासाठी काय त्यांनी तयारी केली? नमस्कार, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. माझं नाव कादंबरी मयुरेश नामदास. छोट्या मुलांनी खूप मेहनत घेतली, रात्रभर जागले, सकाळी गेले, सगळे इथेच असायचे. सगळं त्यांचं व्यवस्थित एकदम मस्त प्रिपरेशन केलं त्यांनी. एकदम असं नवीन नवीन आयडियाज घेतले त्याच्यामध्ये. एकदम मस्त छान वाटतंय आता एकदम. बरोबर आहेत मंडळाचे सेक्रेटरी निखिल सर. तर त्यांना पण आपण विचारूया की या ज्या तरुण पिढीने जी काही मेहनत घेतली आहे गणपतीच्या आगमनासाठी, तर त्यांनी कशी तयारी केली? खरं तर मी आजच्या या तरुण पिढीचे मी खरंच खूप खूप आभार मानतो. कारण की ही जी मुलं आहेत आमच्या मंडळातली, ती कॉलेजला जाणारी आणि शाळेत जाणारी मुलं आहेत. त्यांनी एवढ्याच वेळ काढून बाप्पासाठी त्यांनी जी मेहनत केली आहे, बाप्पा त्यांना खूप आशीर्वाद देव ही मी बाप्पाकडे प्रार्थना करतो. घाटकोपरचा विश्वविनायक सदैव त्यांच्या पाठीशी असेल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उंदीर मामा की उंदीर मागी. श्री विश्वविनायकाचा घाटकोपरच्या श्री विश्वविनायकाचा गणपती बाप्पा. या मंडळाला भेट देण्याकरिता शिवसेना सतीश पवार देखील या ठिकाणी उपस्थित होते. उपाध्यक्ष मंडळाचा आहे मी. घाटकोपरचा श्री विश्वविनायक गणेशोत्सव मंडळाचे 33वे वर्ष आहे. येथील मुलांनी तुम्ही बघाल, येथील कार्यकर्त्यांनी हे जे डेकोरेशन केलेलं आहे बालगोपाळ मुलांनी सर्वांनी, हे स्वतःच्या मेहनतीने केलेलं डेकोरेशन आहे. की कोणत्याही पद्धतीतलं डेकोरेशन हे रेडीमेड आणलेलं नाही आहे. आणखी हे जे डेकोरेशन जे आहे त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती रात्रने दिवस जागून सर्वांनी बनवलेलं आहे. एक डेकोरेशन बनवायला, एक फूल बनवायला इथे 3 तास लागतात. असे बरेचसे तुम्ही फुलं बघाल. बाप्पांच्या मागे फुलांचा जो आरस लागलेला आहे तो सर्व सहकाऱ्यांनी आपल्या बालगोपाळांनी स्वतःच्या हाताने बनवलेला आहे.